राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं व तालुक्यातील आपल्या सर्वांच्या निराधारांच्या वतीनं निराधारांच्या बाबतीतल्या विविध ज्या मागण्या आहेत, प्रलंबित मागण्या आहेत, त्या मागण्यासाठी गेल्या 1.5 महिन्यापासून आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा, शासनाची साईट लवकरात लवकर, शासनाने लवकरात लवकर साईट चालू, शासनाची साईट लवकरात लवकर, निराधार एकजुटीचा, निराधार एकजुटीचा पासून काठी एक आपल्या तालुक्यातलं मोठं गाव आहे, 10,000 लोकसंख्येचं गाव आहे आणि त्या गावाच्या परिसरामध्ये जवळपास 15 ते 20 वाड्या वस्त्या तांडे आहेत. त्यांच्या सर्वांच्या अनुषंगानं आपण तिथं धरणे आंदोलन तलाठी कार्यालयापुढे गेल्या 1.5 महिन्यापासून चालू आहे. कशासाठी चालू आहे तर आपल्या निराधारांच्या बाबतीतल्या जे अनुदानाच्या पगारी जी होत्या त्या पगारी मार्च पासून बंद होत्या आणि ते बंद असल्यामुळं ते अनुदान ताबडतोब चालू करावं म्हणून आपण धरणे आंदोलन ठेवलं होतं. परंतु 1.5 महिन्यात शासनानं त्याच्यावर काहीही केलं नाही. जे रेग्युलर जे KYC केलं होतं, ज्यांचं रेग्युलर जे हव्यात दाखल केलं होतं त्यांचं अनुदान 1 ते 3 महिने फक्त 1 ते 3 महिने अनुदान प्राप्त झालेलं आहे. परंतु 1 वर्षाचं ज्यांचं अनुदान नाही, ज्यांचे KYC केलेलं नाही, ज्यांचा दाखला दिला नाही, त्यांचं अनुदान खात्यावर आलेलं नाही, शासनाकडे वेळोवेळी आम्ही पाठपुरावा केला असता शासनाची साईट बंद असल्याचं सांगण्यात येत आहे. त्या बाबतीत निराधारांच्या शासनाची जी साईट आहे ती बंद आहे. मग आमचा या शासनाच्या विरोधातच मोर्चा आहे हा. वैयक्तिक तहसीलदार मॅडमच्या किंवा बोळंगे साहेबाच्या किंवा कारकूनच्या कोणच्या त्यांच्या शासनानं ही साईडच बंद केलेली आहे. मग शासन एवढं महाराष्ट्रामध्ये, दिल्लीमध्ये आपलं आमदार महोदय इथं आहेत, सर्वांनी सत्ता फक्त कशासाठी करायची? निराधार लोकांसाठी सत्ता आहे का त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी सत्ता आहे? मग ही साईड कुठं अडकली? त्या 7,120 कोटीच्या सी लिंकमध्ये अडकली का? मुंबईच्या गटारमध्ये पाण्यात वाहून गेलेल्या मॅनहोलमध्ये गेली का? साईड कुठे गेली? ज्या वेळेस शासनाची साईट चालू होईल त्यावेळेस उर्वरित लोकांचं अनुदान मिळणार आहे असं शासन वेळोवेळी सांगतंय. निराधार लोकांचे कितीतरी इथं हेलपाटे, तहसीलमध्ये हेलपाटे, कमीत कमी यांचं वय 70 वर्षाच्या 65 वर्षाच्या पुढं असतंय. त्यांनी किती हेलपाटे मारायचे? आमची साईडच बंद आहे. मी राष्ट्रवादीचा जिल्हा उपाध्यक्ष आहे. मला सुद्धा सांगण्यात आलं की साईट 5 दिवसात चालू होईल, 2 दिवसात साईट चालू होईल. शासन इथं वकील असल्यासारखं वागतंय. फक्त तारखा आणि फक्त तारखा आणि फक्त तारखा देतंय. आज रोजी सुद्धा आम्हाला 1 तारखेला साईट चालू होईल म्हणले आणि पुन्हा काल आमच्या अधिकृत तलाट्याने म्हणले की 5 तारखेला आम्हाला निरोप आला, 5 तारखेला साईट चालू होईल. शासनाला हेच म्हणणं आमचं आहे की तुमचं जरा थोडं खासदार फुटीचा 100 कोटी देऊन खासदार फुटी, 50 कोटी देऊन आमदार फुटी, ही जरा पक्षाची फाटाफूट करायचं जरा बाजूला ठेवा आणि या निराधाराकडे थोडं लक्ष द्या. त्यांचं अनुदान त्यांच्या खात्यावर वेळोवेळी पाडा. पहिली अट आमची ती आहे निराधाराच्या बाबतीत की KYC, आधार शिडी, OTP या निराधार लोकांना तुम्हीच सांगा. सगळे इथं जमलेले निराधारांना मोबाईल कळतो का? आधार शिडिंग कळते का? KYC कशी करायची असते ते कळतंय का? आपल्याला आणि त्या मोबाईल मधलं ऑनलाईन कळत नाही, त्यांना कसं कळावं? म्हणून पहिली पक्षाच्या वतीनं अशी आमची मागणी आहे मॅडम की या बाबतीतली KYC ही पूर्ण शिथिल करावी आणि पूर्ववत जसं अनुदान मिळत होतं बँकेत आपण चेक पाठवायचो, यादी पाठवायचं आणि तिथून त्यांनी रिलीज करायचं, ज्याप्रमाणे होतं तसं ह्यांच्या बाबतीत बाकीचं शासनानं काय करायचं करू द्या, आम्हाला त्याचं घेणं नाही. परंतु निराधाराच्या बाबतीत ही KYCची अट पूर्णपणे रद्द झाली पाहिजे असा पहिली आपली मागणी आहे.